अष्टविनायक नायगाव टीमने धोनीचे फॅन आहेत परंतु आकडा विसरलायत. 7 आकडा धोनीचा आहे ते 07. धोनी बदललाय मला वाटते काळानुसार. 07 खरोखरच एक आठवण झाली 7च्या आकड्यावरून. कारण आयुष म्हात्रे 16 जुलै 2007 साली त्याचा जन्म झाला. 2007 साली विश्वकप जिंकणारा धोनीच्या नेतृत्वाखाली CSK टीम मधून तो खेळला आणि चांगलं प्रदर्शन करतोय. नालासोपारा येथील हा खेळाडू आता गोलंदाजी मार्गावर. बघूया गोलंदाज कोण आलाय. बॉलर्स नेम टिंकूभाई अकबर. शॉर्ट बॉल बॅकलिपचा केलाय वापर. पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही. थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. 6 धाबांची धावसंख्या यावेळेला पोहोचली जाते ते 15 बार. चेक. डायनामिक वसईचा कॅप्टन राजू मिश्रा आयोजकांचे संपर्क साधा. राजू भाई जिंकलेत ते मगाशी 40+ चे परंतु आयोजकांकडे काम आहे. मला वाटते बॅट त्यांचा शॉप आहे. टी शर्ट जर्सी वगैरे त्याची चर्चा करायची आहे. मोठा पॅकेज त्यांना येणार आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवला गेलाय. षटकारणीशी अकबर याच्या पहिल्या चेंडूवर तुटून पडताना दिसतोय तो म्हणजेच निनाद राऊत हा खेळाडू. दुसऱ्या षटकानंतर आपण वळणार आहोत थेट मैदान क्रमांक 1 च्या दिशेने. 5 चेंडू नंतर आपण ती माहिती आपण देऊया. निनाद राऊत पुन्हा फुल टॉस बॉल पाठवून दिले या चेंडूला फॉरवर्ड स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार वजनदार बॅटर निनाद राऊतने ठोकलाय. षटकार. संदीप सर हा षटकार मला वाटते सुरूची बीच वर गेला इतक्या लांब. एकतर निनाद राऊत याला मी अनेक वर्षापासून बघितलं. 2018 पासून मी त्याला लेदर क्रिकेटच्या मॅचेस मध्ये बघितलंय. मॉर्निंग क्रिकेट क्लब द्वारे जी स्पर्धेचे आयोजन असं विकासचे राऊत आणि त्यांच्या सहकार्यांनी मोलाचं सहकार्य आम्हाला सुद्धा केलंय आणि त्यांच्या सहकार्यामुळेच प्रत्येक वर्षी मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित त्या लीग मध्ये प्रीमियर लीग मध्ये आम्ही धावतं समालोचन करत असतोय. ज्या स्पर्धेमध्ये मुंबई बाहेरील बरेचसे लेदर क्रिकेटपट्टू असतात रणजीपट्टू असतात. 6 धाबांच्या आता धावसंख्येला आकार. धावसंख्या 21. काय चांगली आक्रमकता मैदान क्रमांक 2 वर सुद्धा दिसते. 1 वर सुद्धा ती आक्रमकता. 1 वर मला वाटते चेन्नई RCB मॅच चालू आहे कारण की मॅकमिलन गोविन आहे RCB लवर आणि एका साइडला आहे तो योगेश होळीकर धोनी लवर CSK लवर आणि मॅकू नेहमी RCB ची जर्सी घालत असतो. त्याच जर्सीवरती अर्धशतक देखील ठोकलं होतं उत्तनच्या मैदानावरती. बघूया आता पहिला षटकार ठोकलाय. दुसरा बॉल घुटना टेकून खेळायचं होता. आता योगेश होळीकरने कमबॅक केलाय. तेजस कोळी पुढे येते वेगाने. दुसऱ्या धावेचा इरादा आहे आणि दुसरी धाव डेंजर एंडला मॅकमिलन परंतु 2 धावा कंप्लीट. उत्तन आणि अष्टविनायक नायगाव एक जबरदस्त मॅच रंगेल. मॅकमिलन गोविंद 2 अर्धशतक पाहिलं होते यंदाच्या हंगामामध्ये आणि काय टुर्नामेंट यशस्वी पार पडली होती. प्रिन्सली भोईर चषक आणि त्या चषकामध्ये जवळजवळ 1 लाखाहून अधिक पारितोषिक लागले होते चौकार षटकाराकरता. ती आठवण ताजी झाली आणि इनसाइड आउट मॅकमिलन गोविंद शॉन त्याने ठोकलाय विराट कोहली कॉपीबुक स्टाईल मध्ये षटकार. हार्दिक पांड्यासारखी ज्याची ख्याती आहे तसंच शरीर आहे मिस्टर योगेश होळीकर ब्लॅक डायमंड ऑफ नायगाव क्रिकेट मिस्टर ब्लॅकी. इथे मात्र थोडंसं क्वेश्चन मार्क निर्माण झालाय त्याच्या चेहऱ्यावरती. लवकरच त्यांची स्पर्धा 13, 14 आणि 15 जूनला ऋषी वाल्मिकेश्वर मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळी मात्र अप्रतिम बॉल आणि हा डॉट बॉल येतोय. रबर बॉल सातत्याने खेळत असतो NCC नायगाव म्हणा अष्टविनायक नायगाव आणि नायगाव परिसरामध्ये ट्रॉफ्या उचलल्यात अनेक वेगळ्या धाटणीचा संघ आहे पण तो उत्तण संघ
12 महिने क्रिकेट खेळण्याची ताकद या संघामध्ये आहे. नेहमी क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. मग समुद्र क्रिकेट असू दे, रबर बॉल क्रिकेट असू दे, टेनिस बॉल असू दे. 4 बॉल 14 धावा. स्लोवर वन चेंडू, बाहेर निघणारा बॉल फक्त कट केलाय. थर्डमॅनला बॉल गेलाय. फिल्डर येतोय. अप्रतिम फिल्डिंग. 1 रनने टीमची धावसंख्या आहे 15. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरचा. या बॉल नंतर मैदान क्रमांक 2 वरती काय घडामोडी घडतायत तिकडे देखील जाणार आहोत. शेवटचा बॉल योगेश होळीकर बॉलिंग मार्क वरती. CSK टीम ची जर्सी 7चा 07 कधी झाला कोणालाच कळालं नाही यंदा. या स्पर्धेमध्ये ते घडते. रनवे मध्ये बिघाड आणि कुठेतरी एक एक्स्ट्रा मेंबर देखील आहे या टीम मध्ये. तो सातत्याने बिझी राहिलाय. श्वान पथक. योगेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती रेडी. एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू. पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग देखील खेळलेला खेळाडू. पण तो फुलटॉस बॉल आक्रमण केलं नाही. फिल्डर येतोय आणि 1 रनने अप्रतिम कमबॅक केलाय योगेश होळीकरने. पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा. एकही गडी बाद नाही. जाऊया तिकडे काय घडामोडी घडतायत. संदीप गावंड सर ग्राउंड नंबर 2 वरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीने 28 धाबा धाव फळकावर जमा झालेत. 28 विदाउट लॉस. नवीन गोलंदाज आलाय रफिक आलाय. पुढील टॉस साठी आम्ही आमंत्रण देतोय. श्री 11 वर्सेस सांताक्रूज. दोन्ही टीमचे कॅप्टनने टॉस साठी या. SP बॉईज सांताक्रूज वर्सेस श्री 11 असा मॅच असेल आणि टॉस साठी लवकरात लवकर या. मैदान क्रमांक 2 वर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. वैभव साने आणि निनाद राऊत डाबाची सुरुवात चांगली करतायत. ओहो चांगला बॉल. चेंडू जातोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली. बॅटची मदत सुद्धा मिळते इथे. 1 धाव रफिकच्या या पहिल्याच बॉलवर मिळाली. वैभव साने थोडेसे संत गतीने फलंदाजी करतायत कारण एका बाजूला आक्रमक रूप धारण केलं निनाद राऊत या खेळाडूने, तर दुसऱ्या बाजूला फक्त त्याला साथ देणं गरजेचं. आणि जसा खराब चेंडू मिळाला तसा त्याचा खरपूस समाचार घेतला जाईल असं वाटतंय. सुने सांगते खेळाडू कणक 11 टीम मधून कळताना दिसत. याआधी ठिंकू अकबर सरांना बघितलं जणू काही कल्याणी घोरपडे तेथे गोलंदाजी करतायत. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपवर बाहेर शफल झाला. कोळवर गेला आणि शॉर्ट सिलेक्शन अतिशय चांगलं. शॉर्ट सिलेक्शन केलंय चांगलं आणि 6 धाव मिळत आहेत बॅटरला. वैभव साने 6 धावांची धावपळ पुढे नेऊन ठेवतोय. धावसंख्या लागली आहे ती 35. मैदान क्रमांक 2 वर हा षटकार आलाय. धावसंख्या 35. पुन्हा वळूया आपण मैदान क्रमांक 1 च्या दिशेने. आकाश मुंबईकर आलाय बॉलिंग मार्क वरती. अभिषेक पाटील सबसे कातिल. असे बॉल दिले तर कधी कधी फटका फसतो. फिल्डर फटका जरी फसला ना रबर बॉल मध्ये बाउंड्री क्लिअर केले. 2 सलग षटकार. आकाश मुंबईकर बॉलिंग मार्क वरती. आकाश मुंबईकर बॉलिंग मार्क वरती. अभिषेक पाटील अप्रतिम षटकार ठोकतोय. ओ खेळना चाहते थे वाशी में, गेंद गई काशी में आणि इथे रनआउट. काय गरज नव्हती अभिषेकला. अप्रतिम मिडल ऑफ द बॅटने चांगली बॅटिंग करतोय. उलट दिशेने खेळण्याचा इरादा आणि इथे रनआउट. स्विच हिट फटका खेळायचा होता. रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय.
मी साऊंड वाल्यांचं कौतुक करेन. अप्रतिम डीजे, आज कंटाळा आला नाही कॉमेंट्री करायला, इतका सुंदर क्लिअर व्हॉइस जातोय. आमच्या साऊंड सिस्टमचं कौतुक करेन. ताडपत्री टाकली तरी सुद्धा थकवा जाणवला नाही. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मैदान क्रमांक 2 वर धावसंख्या 39. आणि आमचे कमिटी मेंबर दोघांनी भरपूर मेहनत घेतले आणि त्यांचं कौतुक करेन. जवळजवळ 2 दिवसांमध्ये 42 मॅचेस खेळवायच्यात. 42 खाऊ काम नसतं. ओपन हाफचा देखील त्यांच्याकडे फॉर्मॅट होता, एक गाव एक ओपन हाफ, परंतु त्यांनी सांगितले की बस आम्ही लिमिटेड जे संघ आहेत 24 त्यांनाच प्राधान्य देऊ, पहिले 24 संघांना. आणि तेच आपण पाहतोय या स्पर्धेत. आता आकाश मुंबईकर कमबॅक करतोय. रन आहेत टीमची धावसंख्या 28. मॅकमिलन गोविन स्ट्राईकला आहे आणि यावेळी हा कॉन्टेस्ट मजा येईल, कारण की मॅकमिलन गोवी थोडा स्पिनरला नेहमी पाहिलंय फसताना दिसलाय आणि या मॅच मध्ये हा वेगाने टाकलेला बॉल, म्हणजे कृणाल पांड्याने कसा यंदा IPL मध्ये दाखवून दिले की स्पिनर देखील बाउन्सर बॉल टाकू शकतात, तसा हा वेगाने गेलेला बॉल. आकाश मुंबईकर पुन्हा एकदा सुनील नारायण सारखी ऍक्शन आहे बघा त्यांची. पुन्हा एकदा टर्न केले, विकेट जाईल का तर नाही. 1 रन कंप्लीट. पॉइंटला खेळलाय फिल्डर, येते 2 धावा कंप्लीट आणि आरामात योगेश कोहली होते त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या 30. 5 बॉल 30 धावा. शेवटच्या बॉल नंतर मैदान क्रमांक 2 वरती आपण वळणार आहोत. 2 वेगवेगळे आवाज एकाच मॅच मध्ये तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. टर्न केलाय, बाहेर निघणारा बॉल आता ओळखलाय, जणू काही चापट मारली असावी तसा हा फटका खेळलाय. अप्रतिम फटका. मॅकमिलन गोविन एक जबरदस्त खेळाडू. पैशांचा वर्षाव. ज्या खेळाडूवरती खासदार चषकावरती 1 लाख रुपये कॅश प्राइज लागलं होतं षटकार ठोकण्याकरता, असा मॅकमिलन गोविन. त्याने षटकार ठोकून रन आहेत दोन्ही टीमच्या मध्ये 36चा आकडा. 2 ओव्हर 36. जाऊया मैदान क्रमांक 2 वरती. मैदान क्रमांक 2 वर आता फ्री हिट जो झालाय त्याचा फायदा उचलता आला नाही. 1 धाव तर मिळाली. धावसंख्या धावफळकर आहे ते 41. 41 विदाउट लॉस. स्कोर इज 41 विदाउट लॉस. 41 धाबा. जास्त वेळ जाईल असं काही करू नका, कारण वेळेचं बंधन आहे, त्यानुसारच आपल्याला हे मॅचेस या ठिकाणी खेळवायच्या आहेत. मैदान क्रमांक 1 वर अक्षय साटम यांचा गौड आवाज तुम्ही ऐकतायत. गेस्ट अंपायर, व्हॉट हॅपन? डेड बॉल. डेड बॉल म्हणजेच फ्री हिट असेल. चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. आभार मानतो आयोजक कमिटी मेंबरचं. काँग्रेस कमिटी आपल्याला पाहायला मिळाली. काँग्रेसचे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळाले. कुंदन सुतार साहेबांना सुद्धा आपण बघितलं. भरपूर मेहनत त्यांची सुद्धा या स्पर्धेकरिता चालू आहे. मैदान क्रमांक 2 वर पुन्हा आता गोलंदाजी मार्गावर आलाय. फ्री हिट आहे, अजून तो फ्री हिट आहे. धावसंख्या धावफलकार होती ती 40. फ्री हिटचा फायदा उचलला जाईल काय? डेड बॉल. थँक्यू सो मच फ्लॉरेन्स डिकोना मॅडम. आपण भरपूर वेळ या ठिकाणी स्पर्धा पाहण्याकरता, मॅचेस पाहण्याकरता आले होते. 1 धाव तर मिळाली. धावसंख्या 41. निलेश मचाडो हे सुद्धा या ठिकाणी दाखल चालत. वेलकम निलेशजी. अशा खेळाडूंची आठवण काय येतं, कारण त्या खेळाडूने तसा परफॉर्मन्स, तसा प्रदर्शन आपल्या संघाकरता केलं. आणि धावसंख्या आता चौकारण्याच्या पुढे सरकते.
धावफळकावर धाबा लागले जात आहेत या वेळेला त्या 45 गोलंदाज तयार. ओहो, थोडासा गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू होता, जागा बनवून खेळला जातो. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जात आहेत त्या एका धाब्याची धाव पळत पुढे जातोय आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 46. शेवटचे 3 बॉल शिल्लक. दोघांनी भागीदारी केली, परंतु या चौथ्या षटकामध्ये धाबा येतील काय? निनाद याचा नादच खुळा, कारण निनादने आतापर्यंत 4 षटकार ठोकलेत. षटकाराची मदत मिळाली, षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता वाढली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 52. 48 4 बॉल. 2 चेंडू नंतर आपण थेट वळणार आहोत. शेवटचे 2 बॉल आहेत या इनिंगचे. धावसंख्या धावफळकावर 52. शॉर्ट बॉल होता, क्रॅकिंग स्ट्रोक, चांगला फटका. 1 धाव तर मिळेल. कव्हर्स मधून क्षेत्ररक्षक पुढे आलाय. थ्रो करण्या थोडासा खराब होता. 2 धाव मिळत आहेत. 3री धाव घेण्याचा केला इरादा पक्का. धावबाच्या स्वरूपात फिल्डिंग करणारी टीमने दिलाय यंगस्टार स्पोर्ट्स प्रॉपर्टी टीमला धक्का. 2 ने मदत मिळाली. धावसंख्या 54. 1 गडी बाद. 54 for 1. शेवटचा 54 धाबा झालेत. 48 शेवटचा बॉल. 1 चेंडू शिल्लक आहे. आणि काय बॅटिंग केली मॅकमिलन गोविंदने. 36 धावा केल्या या इनिंग मध्ये. अप्रतिम, त्याच्याकरता देखील टाळ्या झाल्या पाहिजे. 36 धावा केल्या. 48 लास्ट बॉल. शेवटचा पुकार आहे श्री 11 टीमला. जागा बनवून खेळला जातोय. इनसाइड आउट. सुनील त्या ठिकाणी फिल्डिंग करतायत. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धाब्याकरता बॅटर धावतायत आणि याच बरोबर पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा बनवल्यात यंगस्टार स्पोर्ट्स पापडी संघाने. 56-57 धावसंख्येचं टार्गेट असेल. 57 इज द टार्गेट. वळूया मैदान क्रमांक 1 वर. D1 आलाय पुष्पा भाई. काय जबरदस्त फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू. उत्तन गावामध्ये मालिकावीरचा किताब देखील मिळालाय. फटका आजच्या दिवसातला सर्वात सुंदर फटका, अपर कट, परंतु रन मिळाले. काय फटका खेळला होता, पाहत राहिला. ज्यावेळी डिवॉन फिल्डिंगला येईल ना आणि त्याने जर एखादा झेल टिपला तर नक्कीच तुम्हाला पुष्पा सारखं सेलिब्रेशन उडी मारून बॅकफ्लिप मारून नक्कीच पाहायला मिळेल. ओव्हर झाल्या 3 रन आहेत. 49 49 धावा 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस. यानंतरचा टॉस आपण करणार आहोत. श्री 11 श्रीकांत आपटीकर, SB सांताक्रूज. चला यायचंय. श्री 11 19 श्री 19 आणि त्यांच्या अपोजिट आहे सांताक्रूज. यस, डीजे देखील वाजेलच. एखादा चौकार षटकार केला तर डीजेला देखील संधी दिली पाहिजे. त्याला देखील आला असावा. आणि दोन्ही माईक ऑन आहेत. दोन्ही ग्राउंड वरती मॅच आहेत, परंतु आता मध्ये मध्ये डीजे वाजवत राहणार. SB सांताक्रूज आपला कॅप्टन. या जाऊया बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर नाथो के नाथ नवनाथ आणि पुष्पा भाई स्ट्राईकला. ओ फटका प्रतिमा कव्हरला केला. एक्स्ट्रा कव्हरला नाव आहे डेवन, परंतु पुष्पा त्याला आवर्जून म्हटलं जाते. आणि जबरदस्त चौकार. काय गॅप शोधला. अप्रतिम फटका. अजून जर पॉवर जनरेट असती ना तर षटकार असता. फ्लॅट 6. चौकार येतोय 4 धावेने.
टीमची धाव संख्या 50+53 धावा. बॅटची एजंट टेकन. आता तेजसने अप्रतिम कॅच टिपला. एस्टियनच्या मागे नवनाथला विकेट मिळतोय. रन आहेत 53. 4 बॉल शिल्लक. थँक्यू. स्वर्गीय मायकल फुटॅडो ट्रॉफी आपण बघतोय 2025. आठवणीतले मायकल फुटॅडो आणि त्यांच्या आठवणीमध्ये असलेली ही स्पर्धा, त्यांनी केलेली कामं, त्यांनी रचलेला इतिहास खूप काही सांगून जाते आणि त्यांची सदैव आठवण राहील अशी ही स्पर्धा. हे टायटल दिले मायकल फुटॅडो. यावेळी बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी. बॅटर आला आणि बॅटर गेला रनआउटच्या माध्यमातून. आणखीन एक विकेट. 53 वरती गडी बाद. 3 बॉल. थँक्यू. संदीप सर देखील मायक्रोफोन वरती जॉईंट आहेत. स्वर्गीय मायकल फुटॅडो बद्दल अनेक माहिती त्यांच्यापर्यंत आहे आणि ती माहिती ते पोहोचवतीलच तुमच्यापर्यंत ज्यावेळी ग्राउंड नंबर 2 वरती मॅच चालू होईल. तीन बॉल आणि रन आहेत. टीमची धावसंख्या 53. रोखल्या गेले. सीएसके टीम हेच करत असते की जेव्हा समोरचा संघ वरचढ दाखवतो तेव्हा ते धावा रोखण्याचं काम करतायत. म्हणून जर्सी आता शोभून दिसले खास 2 खेळाडूंवर. परंतु त्यांना विरोधक भरपूर असतील यात काही शंका नाही. पुन्हा एकदा तिथे जिथे पिवळी जर्सी तिथे बघा धोनी सारखी उडी मारले आकाशने. रनआउटचा चान्स. आता तेजसला इथे अप्रतिम पैकी आणि विकेट गेलाय. काय उडी मारली होती. रनआउट. 54 वरती गडी बाद. चार बॉल 54 धावा. 2 बॉलचा खेळ शिल्लक फर्स्ट इनिंगचा. जिथे पिवली जर्सी तिथेच बॉल जाताना दिसलाय. आकाश मुंबईकर डाय हार्ट फॅन धोनीचे आणि योगेश होळीकर डाय हार्ट फॅन. मात्र धोनी वेगळा आहे त्यांचा 07 वाला. 2 बॉल शिल्लक. चार बॉल झालेत अंपायर. दोन बॉल शिल्लक आहेत. ओ हो डायरेक्ट ग्राउंड नंबर 2 वरती बॉल गेलाय. क्या बात आहे. डीजे वादक देखील आमचे ऊर्जा घेऊन आलेत आणि आता ऊर्जा बॅटर मध्ये आले. षटकार ठोकलाय. स्वरूप असली रूप दाखवून देतोय आपलं. टीमची धावसंख्या आहे 60 धावा. योगेश होळीकर पिवली जर्सी तिकडेच बॉल आज आणि तिथे मात्र कॅच कॅरी केलाय. 61 धावा. काहीकांचा फेवरेट आकडा असेल. 60 झालेत. 61 धावा जिंकायला आल्यात. जाऊया मैदान क्रमांक 2 वरती काय घडामोडी घडतायत. आवाज ऐकूया संदीप गावंड सरांचा. थँक्यू सो मच अक्षयजी साटम. वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारे या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगले मेहनत आयोजक मेंबरची सुद्धा बघायला मिळाली. स्वर्गीय मायकल फुटार्डो
उद्या वसई तालुक्यातील एक असं व्यक्तिमत्व काँग्रेसचे अध्यक्ष होते, परंतु वक्ता म्हणून स्पष्ट वक्ता म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख आवर्जून केला जातो आणि त्यांच्याच नावाने या स्पर्धेला भरवण्यात आलं. स्ट्रायकिंगकडे असलेला फलंदाजाने आता आक्रमक पवित्र घेत चेंडूला पाठवून दिला. लॉंग लेग पट्ट्या बाहेर, नैका दुक्का, सीधा सीधा छक्का, सिक्सर. टीमच्या दरम्यान किती ओव्हर मॅच असेल आयोजक? 4 ओव्हर मॅच. एकविरा नायगाव आणि त्यांचे अपोजिट सहिष्ण 11 अर्नाळा ना, सहिष्ण 11 अर्नाळा. टॉस जिंकलाय एकविरा नायगाव. वॉन द टॉस अँड चूज टू. डिसिजन थोड्याच वेळात येईलच. गेम ऑन, लेट्स प्ले. जाऊया या मॅचच्या दिशेने. स्ट्राईकला आहे प्रशांत कुबडेकर, नॉन स्ट्राईकिंगला सतेज कोळी. पहिला बॉल पहिला विकेट. रायनल इतूर सध्या प्रशांतला करतोय फितूर. त्याने कॅच घेतलाय. रायनलने कॅच. अभिषेक
इथे विकेट काढतोय. रायनल आणि अभिषेक कडे पाहिलं तर दोन बंधू वाटतायत लांबून जर पाहिलं तर. खास मित्र आहेत. सर्व इंटरेस्टिंग पाहत आहेत की पुष्पाकडे कधी बॉल जाणार, कधी तो कॅच घेणार आणि कदाचित ती बॅकलिप आणि ते सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल का. यस, डेवन रेडी असेलच ते सेलिब्रेशन दाखवण्याकरता. स्लोवर वन तेजस कोहली त्याच्या बॅट मधून जशी निघले बंदुकीची गोळी, सिक्सर. 6 धावेने आपला अकाउंट ओपन करतोय. अभिषेक पाटील वरती हल्ला बॉल. 2 बॉल 6. पुढचा बॉल. हो, यावेळी मात्र आता थोडा खाली राहिला बॉल, म्हणूनच इथे सरप्राईज झाला बॅटर. त्याला वाटलं चेंडू थोडा तरी बॅटअप उडून येईल, टॉस होऊन येईल, परंतु खाली राहिला कारणास्तव डॉट बॉल. मातीचा विकेट आहे. कमी प्रमाणामध्ये मातीच्या विकेटवरती रबर बॉलच्या स्पर्धा आपण पाहतोय. बाहेर निघणारा बॉल, परंतु पंच इशारा करतात वाईट बॉलचा सिग्नल. वाईड लाईनीच्या बाहेरून गेला तर वाईडच असेल. एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावेने धाव फलक पुढे येईल. टीमची धाव संख्या 7. चला लवकर अभिषेक आपण यायचं बॉलिंग मार्क वरती. पंच आहेत, सर्वांना सेम रूल सेम नियम. बॅटरला तुम्ही काहीच विचारू नका, कारण काही बॅटर बॅटिंग करणाऱ्या टीमचीच बाजू घेईल. पंच आहेत ना, पंच दोन्ही एंडने समान असतात. अभिषेक आणि रायनल बघा, चालायची स्टाईल देखील सेम आहे, बॉडी लँग्वेज देखील सेम आहे, कलर देखील मॅचिंग होतोय. चला गेम ऑन करा प्लीज फास्ट. वाईट बॉल हा पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय. मग तिथे कोणताही चेंजेस होणार नाही. आणि मायकल फुटॅडो यांच्याविषयी म्हटलं तर वसई नगर परिषद नगर अध्यक्ष होते. त्यानंतर बेसिन कॅथलिक बँकेचे चेअरमॅन या पदावरती कार्यरत होते आणि वसई तालुका काँग्रेस अध्यक्ष इतके मोठे पदभार त्यांनी सांभाळलेत. त्यांनी केलेली कामं सदैव आठवणीत राहतील आणि प्रत्येकाच्या हिताकरता मग अर्ध्या रात्री कधीही कॉल करा, प्रत्येकाकरता धावून येणारं व्यक्तिमत्व, असं व्यक्तिमत्व, समाजासाठी झटणारं व्यक्तिमत्व, अनेक कामं या परिसरामध्ये केलेत आणि या परिसराचा काया पलटवलाय असं व्यक्तिमत्व आपल्यापासून जरी दुरावलं असलं तरी मात्र त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपण बघतोय. आठवणीतले मायकल फुटॅडो साहेब आपणास नक्कीच सॅल्यूट असेल या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांना ही श्रद्धांजली अर्पण केली. सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्याच नावावर हे टायटल दिलंय, स्वर्गीय मायकल फुटॅडो चषक 2025. 8 रन 4 बॉल, 2 बॉल शिल्लक पहिल्या ओव्हरचे. मैदान क्रमांक 2 वरच्या घडामोड्या देखील तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल. सतेज कोळी फटका फसलाय, फिल्डर येतोय, डाय मारले. ही डाय होती आपल्या भाषेत सुक्यावर डाय. 2 षटक समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर 16. 12 बॉल शिल्लक आहेत आणि कनक इलेव्हन टीमला अजूनही 41 धावांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजेत 41, 41 रन्स रिक्वायर्ड टू विन. 5 बॉल आणि रन आहेत 10. टार्गेट 60-61. 15 रन घ्यावे लागतील षटका मागे
हा षटकार आलाय म्हणजे 16 घेतलेत. एक स्टेप पुढे अष्टविनायक नायगाव टीम. 1 ओव्हर 16. सत्तूने ठोकलाय शानदार, दर्जेदार, धमाकेदार, दमदार षटकार. रन आहेत 16 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. जाऊया मैदान क्रमांक 2 वरती. 40+ क्रिकेट एन्जॉय करतोय आपण. मैदान क्रमांक 2 वरती आता गोलंदाजी ची जबाबदारी स्वीकारण्याकरता गोलंदाज आलाय. बॉलर्स नेम प्लीज. सुहास. गोलंदाजी मार्गावर आता सुहास आलेत. ओहो, मोठा फटका चेंडूला पाठवून दिलाय आणि नो बॉलचा इशारा. बिमर कमरेपेक्षाही जास्त वर चेंडू होता. फ्री हिट मिळेल. मुक्त संचार करण्याची संधी. लायसन्स दिलं गेलं. कुठेही संचार करा, कुणी अडवणार नाही. धावसंख्या यावेळेला 6 ने पुढे जाते, 7 ने पुढे जाते. धावसंख्या 23. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्या षटकारणीशी तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात करतोय. फ्री हिट. स्ट्रायकिंगकडे उजव्या हाताचा बॅटर आहे सचिन. स्क्वेअर कटचा फटका. वॉटर स्ट्रोक. फॉरवर्ड पॉइंट रिझन मध्ये किती धाव मिळतील? या ठिकाणी मिळतील धावा 4. फ्री हिटचा फायदा उचललाय. हा आलाय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या धाव फळकावर 27. 27 रन्स. अजून आपण जर विचार केला 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 30 धाबा 30 धाब्यांची आवश्यकता आहे 11 बॉल मध्ये. 11 मध्ये पाहिजे 30. काय रणनीती असेल कनक 11 भांडूप टीमची. 40+ टीमचे खेळाडू आहेत. भांडूप मधून अनेक खेळाडू आपण बघितलेत. तसेच हे खेळाडू खूप चांगली दमछाक दाखवत आहेत. 40+ क्रिकेट आहे. यंगस्टार खेळाडूंना लाजवणारे क्रिकेट खेळतायत हे 40+ क्रिकेटपट्टू. मोठा फटका खेळायचा होता. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. यष्टांच्या पाठीमागे वैभव साने आपलं काम करतायत. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 27 धाबा. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. चांगली कडक गोलंदाजी करावी लागेल, तितकीच चांगली कडक फलंदाजी करावी लागेल. नियंत्रण या शब्दाला फार महत्वाचं स्थान आपल्या क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये चेंडूला टाकलाय. 1 धाव तर मिळाली. दुसरी धाव घेतली जाणार नाही आणि याचबरोबर 22चा इशारा पंच आपल्यापर्यंत दर्शवत आहेत. 1 धाव एका जमिनीची धावसंख्या पोहोचली 28 वर. 28. 29 धाव बनवायचे आहेत. खरं तर समोर लक्ष आहे 29 धाव बनवायचं आणि त्यामुळे तुमचं लक्ष पडणाऱ्या प्रत्येक चेंडूवर असायला पाहिजे. मैदान क्रमांक 1 वर थोड्याच वेळात 3 चेंडू नंतर आपण जाणार आहोत. शॉर्ट बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. 1 धाव मिळाली. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. थ्रो करण्याआधी 1च धाव. सचिन आता स्ट्राईक इन कडे गेलाय. सचिनने तो षटकार खेचला आणि थोडंसं परिवर्तन झालं या मॅच मध्ये. अजून त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. या षटकात 2 चेंडू शेष आहेत. एकूण धावसंख्या आहे 29. 28 धावांची आवश्यकता उर्वरित 8 बॉल मध्ये. 8 चेंडू आणि 28. 8 मध्ये 28. या 2 चेंडूंवर मोठे फटके खेळावे लागतील. मोठा फटका खेळायचा केला होता इरादा, परंतु टायमिंग करू शकला नाही बॅटर. 1 धाव मिळाली. क्षेत्ररक्षक फंबल झाला होता. 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धाबा लागल्या जात आहेत 30. 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 27 धावेची आवश्यकता. 7 मध्ये 27. एका चेंडू नंतर आपण वळणार आहोत मैदान क्रमांक 1 च्या दिशेने. 7 मध्ये 27 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. सुहास. ओहो, सुहासचा हा चेंडू बॅटर करता होता खास. षटकार येतोय. रुपेश ढिकुना त्या ठिकाणी होतोय, परंतु त्याला चकवून चेंडू सीमारेषे पार. षटकार. याच बरोबर षटकाची झाली समाप्ती.
3 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कनक 11 भांडूप टीमची धावसंख्या 36. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 17 धावांची 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. वैया मैदान क्रमांक 1 वर रनआउटची संधी आणि इथे काहीतरी घडतंय. जवळ जवळ सीमारेषेच्या दिशेने आता टोटल रन पाहिले जातील. 6 धावा, धावून 2 आणि त्यानंतर मिस फील्डचा ओव्हरथ्रोचा चौकार. या मैदानावर अनेक रेकॉर्ड घडले, त्यामधला हा धावून पूर्ण केलेला षटकार. रन झाले. टोटल टीमची धावसंख्या आहे 32. येणारे 12 बॉल 29 ची गरज. निर्णय काय आहे? सांताक्रूज टीम बॉलिंग आहे त्यांची आणि बॅटिंग असेल श्री 11 टीमची. 12 बॉल 29 चा मॅच. एका साइडला टीम आहे सचिन 11 उत्तन तर अष्टविनायक नायगाव. या दोन संघादरम्यान मैदान क्रमांक 1 वरती हा मॅच आपण बघतोय. रायनल इतूर मला वाटते जवळजवळ 2-3 महिन्यानंतर बघतोय त्याला बॉलिंग करताना. या हंगामात पहिल्यांदाच ते देखील रनअप कमी होता, स्पिनर म्हणून बॉलिंग टाकत होता. एक षटकार ठोकला होता आणि त्यानंतर एक षटकार जो आहे ना तो त्याची चुकी नाही आहे, फिल्डरची चुकी. आणि या 6 धावा कुठेतरी खटकल्या जातील. सेम पॉल आलाय बॉलिंग मार्क वरती. उत्तम क्रिकेट देखील तुम्हाला पावसाळी रबर बॉल क्रिकेट त्या बीच वरती तुम्हाला पाहायला मिळेल. मोठमोठ्या स्पर्धा होत आहेत आणि लवकरच तुमच्या भेटी करता त्याही स्पर्धा येतील. 10 जून पासून बोटीची स्पर्धा चालू होईल आणि सर्व नाखवा आणि खेळाडू तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. यंदा उत्तन गावामध्ये नाखवा चषक अप्रतिमरित्या पार पडला. त्यानंतर स्वर्गीय प्रिन्सली मेमोरियल ट्रॉफी आपण पाहिली. मॅकमिलन गोविंद यांची स्पर्धा, अनेक स्पर्धा. हा बॉल खराब होता आणि खराब बॉलला छेडण्याचा इरादा केलेला होता, परंतु काय घडते पंचांचा इशारा अजूनपर्यंत आमच्यापर्यंत आला नाही. 2 हात हवेत तर ठेवले परंतु ते डॉट बॉल करता. मला वाटते बॅटची एज घेतली होती की काय. 5-19 11-29. आता सत्तूने ठोकलाय 4थ्या मजल्यावरती षटकार. बिग हिट. मैदान क्रमांक 2 वरती विकेट गेलाय आणि 1 वरती षटकार आलाय. मैदान क्रमांक 2 ची स्थिती थोडक्यात आता तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये 19 ची गरज आहे. 2 गडी बाद धावसंख्या धाव फळकावर 38 लागले. 4 मध्ये पाहिजेत 19. इथे देखील धावा झाल्यात. 38 धावा झाल्यात परंतु इथे पाहिजे आहेत 10 मध्ये 23 रन. दोन्ही ग्राउंड वरती सेम झाले 38. 4 मध्ये 19 ची गरज आहे आणि नवीन बॅटर सोनू आलाय. 4 बॉल 19 ची आवश्यकता. 4 चेंडूंमध्ये 19 धावा बनतील काय? कनक 11 भांडूप संघ पुढे जाईल की फिल्डिंग करणारा यंगस्टार स्पोर्ट्स पापडी संघ पुढे जाईल? गणेश काकड सरांचं फार मोठं योगदान आहे. नेहमीच त्यांच्या सोबत आनंद साळवी, सौरभ ठाकूर यांना सुद्धा आपण बघत असतो. आता मोठा फटका चेंडूला पाठवून दिले. लॉंग ऑन फट्ट्या बाहेर मिळतील धावा 6. बिग ब्लास्ट षटकार. वापसीचे संकेत दिलेत या 6 धावांनी. धावसंख्या 6 पुढे सरकते. धावा लागल्या जातात 44. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता 13
धावांची गरज. 3-13 कोणाचे वाजतील? 3 चेंडू आणि 13ची गरज. ओहो, क्रॅकिंग स्ट्रोक. गॅप मध्ये चेंडू जातोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही. थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. धाव संख्या 6 ने पुढे जाते आणि धावा लागल्या जातात. यावेळेला 50. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 7 धावांची गरज. 2 मध्ये पाहिजे 7. बॉटम मॅच. मॅच होता कुठे आणि मॅच आता आणलाय कुठे? काय चांगली कडक बॅटिंग सोनू या बॅटरची. दोन चेंडूंमध्ये 7 ची गरज. ये तो सोनू नहीं, अपने टीम के लिए सोना है जो चमक रहा है. 2 मध्ये पाहिजे 7. मैदान क्रमांक 2 वर. ओहो, सचिन प्रेशर मध्ये, सचिन दबाव मध्ये. दबाव या शब्दाला क्रिकेटच्या मॅच मध्ये कुठेच तारा नाही. कुठल्या तरी कोपऱ्याला नेऊन तिथे ठेवायला पाहिजे. 2 मध्ये 7 धावांची आवश्यकता. गोलंदाजाला आत्मविश्वास नावाचा मित्र आपल्या जवळ घ्यावा लागेल. आत्मविश्वास नावाचा मित्र जर जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. फुल टॉस बॉल ऑन दी अप. पाठवून दिलं या चेंडूला वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये. 6 धावा. षटकार. मॅचची हवा काढले. आता 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 1 धाबेची गरज आहे. सोनू याने 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचलेत. हा सोनू नाही, हे तर सोना आहे जे चमकतंय. 1 मध्ये 1 कंपल्सरी चेसिंगची नियमावली आहे. त्यामुळे धावा बनवाव्याच लागतील. 6-11. मैदान क्रमांक 1 वर 6-11 आणि इथे 1-1. धाव संख्या 11. इथे पण 11, तिकडे पण 11 आणि 1-1 चा आकडा येतोय. 11 धावा 1 ओव्हर मध्ये पाहिजे. 1-1. 1 बॉल 1 ची गरज. फुल टॉस बॉल होता. चेंडूला फॉरवर्ड स्कोरलेग रिजन मध्ये पाठवून दिले. मिळते धावा 4. सोनी इज अ हिरो. आपल्यातून बॅटिंग केली आणि कनक 11 भांडूप संघाने या मॅचला जिंकलंय. कॉंग्रॅच्युलेशन. थोडं संदीप सर, कारण की इथे देखील क्रुशियल मोमेंट आहे. 50 रन झाले. 6 मध्ये 11. मॅकमिलन गोविंद बॉलिंग मार्क वरती आलाय. मॅकमिलन गोविंद अनेक वेळा अशा मॅचेस ज्याने काढल्या आहेत, परंतु स्ट्राईकला आहे निलेश. आणि निलेशला आज बाहेर निघणारेच बॉल जास्त मिळालेत. रनआउटची संधी आहे आणि रनआउटच्या माध्यमातून निलेश परतावा लागेल. वाईट प्लस रनआउट म्हणजे विकेट आणि 1 रन. 10 पाहिजेत 6 मध्ये. मैदानाच्या आतमध्ये कोणाला पाठवलं जाईल? काय योगेश होळीकर येईल, योगेश कोळी येईल, हे आकाश मुंबईकर येईल. योगेश कोळी येतोय मैदानाच्या आतमध्ये. जास्तीत जास्त जर पाहिलं योगेशला तर बॉलच्या मेरिट वरती खेळणारा खेळाडू आहे. सध्या नॉन स्ट्रायकिंगला राहील. आणि सत्तू पावडर देखील भरपूर व्हायरल झाले. तसं सत्तू आता व्हायरल होतोय. सतेज कोळी स्ट्राईकला होता, स्ट्राईकला आहे. अगोदर स्ट्रगल राहिला. डॉट षटकार, डॉट डॉट, नंतर षटकार षटकार. 3ऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं 6 बॉल 10 धावा. त्यांच्या आमच्या आयोजकांची एवन जोडी आहे. सातत्याने ग्राउंडचा चहू बाजूने ते फिरत असतात. 6-10. घोटना टेक, सिक्सर देख. सत्तू नामी काफिये. तिथे सोनूवरती भरोसा होता, त्याने मॅच फिनिश केला. आणि इथे सत्तूची पॉवर दाखवले. या मैदानावर मला वाटते पहिल्यांदा मॅच असा घडलाय जो शेवटच्या ओव्हर पर्यंत गेला आणि त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकलाय. नाहीतर 1 साइड मॅच होत होते. इथे धावा चेसिंग झाल्या नव्हत्या आज. मॅकमिलन गोविंदने जबरदस्त बॅटिंग केली, परंतु सतेज कोळी बंदुकीची गोळी, हवाई सफर देत दनादन.
धोनीची टीम इथे जिंकेल की काय? बॉल गेला कुठे तरी फटका खेळला कुठे, डायरेक्ट तिथे काय घडलंय? पंच इशारा करतात. 4 धावा, 4 धावेने आता मॅच फिनिश. खेळ खल्लास, अभिनंदन अष्टविनायक नायगाव टीम. हार्डलक उत्तन टीम, सचिन 11 उत्तन, मॅकमिलन गोविंद अँड कंपनी हार्डलक. दोन्ही ठिकाणी लवकर मॅच समाप्त झाली. पुष्पाचं सेलिब्रेशन पाहायचं होतं. पुष्पा झुक गई आहेच म्हणावं लागेल या मॅच मध्ये. तिसरी ओव्हर मॅचची टर्निंग पॉइंट ठरली. तिथे 3 बॉल डॉट आले आणि 3 षटकार देखील आले. 4 बॉल मध्ये 6 रन दिले. ते 2 बॉल समोर ठेवले, 2 षटकार आले. तिथे मॅचचा रंगरूप बदललं. रायना लितूर लवकरच फिट होईल आणि एक अप्रतिम स्पेल त्याचा नक्कीच पाहायला मिळेल. हार्डलक मॅकमिलन गोविंद, आपण या स्पर्धेत आल्याबद्दल आपला आभारी आहोत. जाताना बोटीने जा. वसई तुम्हाला सुरीची जवळच आहे, घेऊनच आलेत ते. आणि जे कोण उत्तनला जाण्याकरता इच्छुक आहे तर जिथे बोट शिल्लक आहे. रॉकी गुप्सुल गेले की बघा पहिला. रॉकी भाई